पोलीस ऑफिसर म्हटलं की तो गणवेश, तो सगळा ड्रेस, आणि तुम्ही आज त्या गणवेशातच इथे आलात, तेव्हा मला डोक्यामध्ये प्रश्न आला की पोलीस ऑफिसर म्हणून ज्या दिवशी तुम्ही फॉर्मल ड्युटीसाठी गणवेश हा पहिल्यांदा चढवला असेल तो दिवस तुम्हाला आठवतोय का? तुमच्या मनात त्या दिवशी काय चाललं होतं? इथून आपण सुरुवात करू गप्पांना. ट्रेनिंगच्या पहिल्या दिवशी खूप टेन्शन होतं, कारण एकतर सहजपणे चाललेलं एकदम नॉर्मल लाईफ सोडून MPAच्या अकॅडमीत प्रवेश केलेला, त्याच्यामुळे मनात मोठे असं खूप साऱ्या प्रश्नांचं काऊर होतं की नक्की काय ट्रेनिंग आहे, कसं जमेल, कसं झेपेल. कधी पोलीसचा संबंध आलेला नव्हता, कधी बघितलेलेही नव्हते चुकून, त्याच्यामुळे एक असं संमिश्र हे होतं की नक्की झेपेल की नाही, का परत आपण आपल्या सरकारी नोकरीकडे वळू, तो एक प्रश्न होता. आणि ज्या दिवशी प्रोबेशन म्हणून संपवून, म्हणजे ट्रेनिंग संपवून रत्नागिरीला जॉईन झाले ॲज अ प्रोबेशनरी ऑफिसर, त्या दिवशी पहिलं तर आय थिंक 8:30ला माझी ट्रेन रत्नागिरी स्टेशनला आली असेल रात्री, आणि विदिन 1 hour आम्हाला कॉल ऑन करायचा होता SP-ना. SP होत्या तेव्हा अर्चना त्यागी मॅडम, आणि बिलकुल असं नाही की आता 8:30ला आली आहे तर रात्री दमली असशील उद्या सकाळी वगैरे, असं काही नाही. आय थिंक अराऊंड 9:15ला मी मॅडम मला वाटतं मैदानात होत्या, मैदानावर कॉल ऑन केला, तिथे भरती चालू होती आणि 9:25ला कामाला सुरुवात झाली. बाप, 8:30ला उतरून 9:25ला कामाला सुरुवात. आणि त्याच्यानंतर असं काही नाही, जेवलंय काय खाल्लंय वगैरे काही चालूच. हां, दुसऱ्या दिवशी सकाळी परत 6:45ला कॉल ऑन आहे असं मला रात्री 1:45च्या दरम्यान सांगण्यात आलं. तोपर्यंत काम सुरू होतं आणि लगेच त्याच्यामुळे असा विचार करायला त्या दिवशी असा वेळ नाही मिळाला की काय नेमकं वाटतंय किंवा काय. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच त्या सागरामध्ये बुडीच मारली गेली कामाच्या, असं म्हणू आपण, कळत नकळत. पण मला सांगा की पोलीस ऑफिसर होणं किंवा पोलीस ऑफिसर म्हणून करिअर करणं, ही इच्छा कशी जागृत झाली, कधी जागृत झाली? अपघाताने मी या क्षेत्राकडे आले. बरं बरं. पण म्हणजे हा अपघात कसा घडला? आता मगाशीच त्यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे मी महाराष्ट्रात महिला संवर्गात पहिली होते, आणि मी बऱ्याचदा यापूर्वी सांगितले याचं खरं सगळं श्रेय, संपूर्ण श्रेय माझे पती पुरुषोत्तम चव्हाण यांना जातं. कारण आम्ही एकत्रच अभ्यास करत होतो. त्यांची इच्छा होती की मी पोलीसमध्ये यावं, आणि त्यांची इच्छा होती की आत्ता जर मी नाही म्हटलं तर म्हणजे एक असा समज जाईल की मुली हे करू शकत नाही, महिलांना हे क्षेत्र असुरक्षित आहे किंवा महिलांना हे जमत नाही. स्पेसिफिकली अजूनही आपल्याकडे तो टॅबू आहे की हे महिलांनी करावं आणि हे करू नये, किंवा हे जमतं किंवा हे जमत नाही. सो त्यांचा सपोर्ट तेव्हापासूनच खूप होता. म्हणजे तेव्हा लग्न नव्हतं झालं, पण त्यांचं म्हणणं होतं की एक रॉंग मेसेज जाईल, एवढं चांगलं करिअर आहे, एवढे चांगले मार्क्स मिळवलेत आणि असं डिफिकल्ट काही नाही आहे. या सेवेने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय विकास घडवून आणला? मला असं वाटतं की कॉन्फिडन्स खूप ह्या सेवेने दिला. त्याच्या आधी होता पण याच्यामुळे फार भर पडली. दुसरं, खूप साऱ्या वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देण्याची एक जी गोष्ट असते ती निर्माण झाली. कारण मला अजूनही आठवतं SDPO असताना तुम्हाला एका वेळेला 1000 गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्याची सवय होते. तिसरं, तुम्हाला अनसर्टनिटीची सवय होते. कारण म्हणजे ठीक आहे आता ॲज अ SP म्हणून थोडा वेगळा जॉब आहे, पण जेव्हा तुम्ही फील्डमध्ये असता, SDPO असता, तेव्हा तुमची सकाळ 302 उजाडते, दुपारपर्यंत तुमच्याकडे चोरी दरोडेखोरी असते, आणि संध्याकाळी अजून तिसरं काहीतरी असतं. त्याच्यामुळे एवढ्या टोजवर सतत राहावं लागतं तुम्हाला की नाही काही होऊ शकतं. अलर्ट असतात, मनाला गंज चढत नाही. हा एकच प्रोफेशन आहे, मला माझ्या प्रोफेशनबद्दल प्रचंड प्रेम आहे त्याचं, कारण कधी तो तुम्हाला गंज चढू देत नाही. तुम्हाला सतत अलर्ट राहावं लागतं. तुम्ही कधीतरी सायकॅट्रिस्ट, सॉरी टू से, पण काउन्सिलर असता, कधीतरी सायकॅट्रिस्ट असता, कधी डॉक्टर असता. पोलीस स्टेशनला पहिला फोन तुमची वीज गेली तरी जातो, किंवा तुमच्या BMCचा काही प्रॉब्लेम असेल तरी पोलिसांना कळवलं जातं. म्हणजे वरवर बघताना एक पोलीस असा समोर दिसतो, पण त्याला हजारो रोल सांभाळावे लागतात. आणि स्पेशली जेव्हा पोलीस दुसऱ्यांचं ऐकून घेण्याची क्षमता तुमची प्रचंड वाटते. खरे खोटेपणा पडताळावा लागतो. नेसेसरी नाही समोर येणारा माणूस तुम्हाला प्रत्येक वेळेला खरंच सांगेल. इंटरॉगेशन स्किल्स वाटतात.
मेन म्हणजे एनर्जी वाटते, कारण हा जॉब असा आहे की तुम्हाला रात्री 12ला देखील तेवढ्याच एनर्जीनी सामोरं जावं लागतं. आय थिंक या जॉबने खूप शिकवलं, खूप शिकवलं खूप पॉझिटिव्हिटी. हां, आणि मला वाटतं त्याच्यातूनच आता ती पॅशन निर्माण झाली की म्हणजे आवडायला लागला जॉब आपला. नाही, मला पहिल्यापासूनच म्हणजे पोलीस जरी व्हायचं नसलं तरी या जॉबमधला जो एक समाधान देण्याची वृत्ती आहे ना, मला वाटतं ती इतर म्हणजे कंपॅरिझन करू नये. प्रत्येकाला आपल्या प्रोफेशनमध्ये समाधान असतंच, प्रत्येकजण त्या रीतीने बघतो. पण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही चांगलं केलं तर खूप मोठं समाधान आहे, आणि ते समाधान तुम्ही कुठल्याही पैशात त्याचं मोल नाही करू शकत. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्तीचे केस सॉर्ट आउट होते तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातलं जे समाधान असतं ना, त्याची तुम्ही कशातच किंमत नाही करू शकत. अगदी खरं आहे. तुम्ही जे आत्ता काम करताय ना, महामार्ग पोलीस अधीक्षक, हे काम काय आहे म्हणजे आत्ताची तुमची ड्युटी काय? महामार्ग म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जेवढे हायवेज येतात त्या हायवेचं ॲडमिन आणि बाकी सगळं जे इन्चार्ज असतं ते एका SP कडे असतं. तर ते माझ्याकडे आहे की सगळे महाराष्ट्रातले जे महामार्ग आहेत त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्याच्यावर घडणारे ॲक्सिडेंट्स, गुन्हे वगैरे त्याचं कसं कमी करता येईल, त्याच्यासाठी आम्ही एक 24/7 हेल्पलाईन सुरू केली आहे. मला फार चांगलं वाटतं शेअर करायला की गणपतीच्या काळात जवळजवळ 5,500 लोकांनी फक्त मुंबई गोवा महामार्गचा वापर करताना त्या हेल्पलाईनवर फोन करून मदत घेतली आहे. आणि ती हेल्पलाईन अशी आहे की कुठल्याही प्रकारची मदत म्हणजे आता तुम्ही जाणता की घरटी एक गाडी आहे आणि लोक गाडीने प्रवास करणं जास्त प्रिफर करतात. अशा वेळेला कुठेही गाडी बंद पडली तर असं असतं की रात्रीच्या वेळेला फॅमिली असेल तर जनरली पुरुषांना बाहेर येऊन शोधाशोध करणं किंवा काही हेल्प मिळवणं डिफिकल्ट होतं. अशा वेळेला त्या हेल्पलाईनला फोन केल्यानंतर तिकडे जवळचं जी काय मदत असेल ती उपलब्ध तर करून दिली जातेच, वर आमची लोकं जिथे जवळ असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं महाराष्ट्रामधले जे सगळे महामार्ग आहेत त्यांच्यावरचे गुन्हे आणि त्यांची सुरक्षितता, ॲक्सिडेंट्स बेसिकली ॲक्सिडेंट सुद्धा, ह्या सगळ्यावरती तुम्ही आज हे करता, लक्ष ठेवता. PhD जी तुमची झाली मगाशी उल्लेख केला दीपिकाने, ही या सेवेत असताना झाली का? सेवेत असतानाच झाली. सेवेत असताना. मग आता त्याबद्दल जरा आम्हाला सांगा. आत्ता सेवेबद्दल एवढं सगळं सांगितलं, कधीच सुट्टी नाही, त्याच्यामधून PhDचा अभ्यास कसा काय केलात तुम्ही? जेव्हा माझं PG संपलेलं म्हणजे सर्व्हिस जॉईन होण्याच्या आधी माझं PG जेव्हा संपलं होतं तेव्हा माझे प्रोफेसर होते डॉक्टर SM मायकेल, सोशोलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजीचे फार रिनोड प्रोफेसर आहेत ते, मुंबई युनिव्हर्सिटी कलिना कॅम्पस. तेव्हा मी त्यांना प्रॉमिस केलेलं की मी PhD करलं आणि मी सुरू पण केलेलं, पण जॉब सुरू झाल्यानंतर मला ते जमेना, त्याच्यामुळे मला ते मुंबई युनिव्हर्सिटीत सुरू केलं ते सोडून द्यावं लागलं. त्याच्यानंतर मला IITमध्ये पण तेव्हा ॲडमिशन मिळालेलं MPhilसाठी, IIT पवई, तेही मला सोडावं लागलं बिकॉज ऑफ जॉब. त्याच्यामुळे माझ्या मनात अशी खंत होती की आपण अर्धवट सोडलं आहे, यु नो, तसं आतमध्ये एक गिल्ट फिलिंग असतं की उगाचच सोडलं. सो मला जेव्हा पहिल्यांदा चान्स मिळाला थोडासा जॉबमधून, एक थोडासा ब्रीदिंग पिरियड म्हणू शकतो आपण, तेवढा तर जास्त नाही मिळाला बट स्टील, तर तेव्हा मग मी पुणे युनिव्हर्सिटीला एनरोल केलेलं. आणि मग तेव्हा सब्जेक्ट असा निवडलेला की मला भलेही थोडा वेळ लागला तरी चालेल पण तो कंप्लीट होईल, कारण मला माहिती होतं की जॉब सांभाळून करणं खूप डिफिकल्ट आहे, एवढं रजा वगैरे तर मिळणार नाही. अँड आय एम फॉर्च्युनेट इनफ, डॉक्टर कांदे पाटील माझे गाईड होते, त्यांनी खूप सपोर्ट केला. आणि विषय काय बरं? इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन अर्बन वुमेन. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन अर्बन विमेन. वाढत्या शहरीकरणाचा, शहरातील जागतिकीकरणाचा शहरातील स्त्रियांवर परिणाम. मला पर्टिक्युलरली हाच सब्जेक्ट हवा होता, कारण की असं होतं की जेव्हा स्त्रियांबद्दल कुठलंही संशोधन होतं तेव्हा ग्रामीण आणि शहरी भागातली एकत्र स्त्री घेतली जाते आणि आपल्याकडे 85% स्त्रिया या ग्रामीण भागात राहतात. त्याच्यामुळे जो रिझल्ट येतो तो त्या 85% स्त्रियांचा असतो. ह्या 15% ज्या आहेत त्या अधिक, म्हणजे आता त्यांचं प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. गेले काही वर्ष जर आपण बघितलं 1990ची बेसलाईन, तर शहरात बऱ्याच स्त्रिया काम करत आहेत, डेव्हलप झालेल्या आहेत, इंडिपेंडंट आहेत. त्याच्यामुळे त्यांचा मला असा इंडिपेंडंट स्टडी करायचा होता की नेमकं त्यांना जागतिकीकरणाचे त्यांच्यावर काय परिणाम झालेत, म्हणून मी पर्टिक्युलर तो सब्जेक्ट घेतला. त्यातला एखादा प्रमुख निष्कर्ष तुम्हाला काय कळलं ते जर आमच्याशी शेअर करू शकाल? प्रमुख निष्कर्ष म्हणण्यापेक्षा त्याच्यात मी डिवोर्सच्या केसेसचा फार अनुभव घेतला. आणि शहरी भागात, म्हणजे आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, माझ्या रिसर्चमध्ये असं हे नाही आहे, पण शहरी भागात वाढत्या शहरीकरणामुळे डिवोर्स रेट यंग स्टेजमध्ये म्हणजे 20 ते 30 या वयोगटात जे आहेत त्याच्यात डिवोर्स रेटचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं आहे की इगो
आणि अहंकार या दोघांमुळे कॉन्फ्लिक्ट होऊन त्याची परिणिती डिवोर्समध्ये होते. आणि अजून एक असा निष्कर्ष आहे की म्हणजे असं आत्ता पण वाटत होतं की जर स्त्री शिकलेली नसेल तर तसं नाही आहे की अशाही माझ्याकडे काही केस स्टडी होते की दोन्ही IT सेक्टरमधले आहेत आणि त्यांचा डिवोर्स झालेला आहे जस्ट बिकॉज इगो क्लॅशेसमुळे. बरं, म्हणजे अशा प्रकारची जी ही मानसिक कौटुंबिक कलह जे निर्माण होतात. आणि त्याच्यात अजून एक झालं की जेव्हा अशाच याच्यामध्ये दुसऱ्यांदा लग्न केलं जातं तेव्हा त्या स्त्रीला असं वाटतं की ज्या ॲडजस्टमेंट मी आत्ता करते त्या जर फर्स्ट टाईम मी केल्या असत्या तर कदाचित तो डिवोर्स झालाच नसतं. अच्छा, असं एक त्याच्यातून म्हणजे एक जे माझ्याकडे केस स्टडी मी स्टडी जे गेल्या त्याच्यात. रश्मिताई, तुम्ही आत्ता जागतिकरणाबद्दल बोललात आणि जागतिकरणामध्ये अजून एक भाग जो दिसतो तो करिअरच्या संदर्भात इक्वल अपॉर्च्युनिटीजबद्दल खूप बोललं जातं की स्त्री पुरुषांना समान अधिकार असायला पाहिजे किंवा त्यांना करिअर निवडीमध्ये समान अधिकार असायला पाहिजेत. आता पोलीस सेवा याचा जर विचार केला तर वेगवेगळ्या लोकांच्या मनात ह्याचे संदर्भ वेगवेगळे असतात. तुमचं याच्याविषयी मत काय आहे? एक म्हणजे की पोलीस सेवेमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी आहे का, ती असावी का, आणि असली तर ती कशी आपण पार पाडावी ती? ऑफकोर्स मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते आणि सांगू इच्छिते की लोकांना असं वाटतं की पोलिसांमध्ये इक्वल अपॉर्च्युनिटी नाही आहे. तसं नाही आहे, बिलकुल नाही आहे. उलट इथे तुम्हाला ऑफिसर म्हणूनच गणलं जातं. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही स्त्री अधिकारी आहात म्हणून कमी आहात आणि ते पुरुष अधिकारी आहेत म्हणून जास्त आहेत. भलेही इथे स्त्रिया कमी प्रमाणात असतील परंतु जेव्हा तुम्हाला पोस्टिंगचा विचार केला जातो किंवा कुठल्याही क्षणाला तुम्हाला इक्वली विचारलं जातं, संधी दिली जाते. आणि मी तर आत्तापर्यंत जेवढे माझे सिनियर्स होते त्यांच्याकडून एकच अनुभवलं आहे की कधीही मला एक वेगळी ट्रीटमेंट स्त्री म्हणून कधीच दिली गेली नाही. उलट असं आहे की मग प्रत्येक वेळेला मला जास्त सिद्ध करून दाखवावं लागतं की नाही तसं काही नाही आहे की प्रॉब्लेम मला तरी कधी जाणवला नाही. इतर कोणा ऑफिसर्सला जाणवलं असेल तर मला खरंच माहिती नाही. पण तुम्हाला एक स्त्री म्हणून पोलीस व्यवसायामध्ये दैनंदिन व्यवहारात कुठली आव्हानं सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटतात? म्हणजे एक तुम्ही मगाशी उल्लेख केलात की कुटुंब आणि काम हा, तर अशी कुठली आव्हानं एक स्त्री म्हणून तुम्हाला खास जाणवतात? आव्हान असं नाही म्हणता येणार कारण जसं मी म्हटलं की सुरुवातीपासून मला माझ्या कुटुंबांचा सपोर्ट फार मिळाला. म्हणजे आय थिंक तुमचा फॅमिली सपोर्ट जर स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही करू शकता. आणि द क्रेडिट एंटायर गोज टू माय फॅमिली की सुरुवातीपासून माझे सासरचे सगळे मंडळी जी होती त्यांचा मला पूर्ण सपोर्ट होता. हां, पण कधीकधी असं आव्हान असं नाही म्हणता येणार पण कधीकधी अशी तारेवरची कसरत होते समजावताना की एखादा लग्न समारंभ जनरली जाता येत नाही किंवा मग महत्त्वाचे सण असतात तेव्हा घरी नसतो आपण किंवा असं काही असेल की तेव्हा मात्र आव्हान म्हणण्यापेक्षा फॅमिली करता वेळ कमी देता येतो. आता त्याला तुम्ही आव्हान म्हणाल पण मग ठीक आहे, ते प्रोफेशन आणि पर्सनल लाईफ तुम्हाला थोडं हँडल करायला लागतं कारण ही वेगळी वाट आता आपण धरली आहे त्यामध्ये. म्हणजे या वेगळ्या वाटेने जाण्याचा काही वेगळा माइंडसेट असतो का? म्हणजे अनेक आता इकडे विद्यार्थी तुमच्या समोर बसले. मला खरंच वेगळी वाट वाटत नाही. मला असं वाटतं की आता बऱ्याच जणी वळतात. म्हणजे जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा ठीक आहे मी महाराष्ट्रातली तिसरी होते पण मला आता सांगायला अजूनही आनंद होतो आहे आता थेट DYSP जो आकडा आहे महिला अधिकाऱ्यांचा तो डबल डिजिटमध्ये गेला आहे. जवळजवळ मला वाटतं 35 ते 40च्या आसपास आहे. त्यामुळे गेल्या 7 वर्षात बऱ्याच स्त्रियांनी पोलीस सेवेमध्ये करिअर म्हणून प्रवेश केलेला आहे आणि अजूनही येत आहेत. सो चांगलं आहे. आणि माइंडसेट म्हणण्यापेक्षा एक आहे की तुम्हाला इतरांसारखं म्हणजे जर तुम्हाला एक असा माइंडसेट असेल की मला फॅमिलीचं बघायचं आहे किंवा मला घरासाठी वेळ द्यायचा आहे किंवा जनरली असं असतं की काही म्हणजे की तुम्हाला एकदम नटून थटून राहायचं आहे किंवा असं भरपूर स्त्रियांना वाटतं की लग्नाला जाता यावं, साडी नेसता यावी, असं साजशृंगार करता यावं. हां, त्या गोष्टींना तुम्हाला इथे मुरड घालावी लागते. माइंडसेट असं नाही बट यू हॅव टू बी टफ. आणि दुसरं
म्हणजे मगाशी तुम्ही इक्वॅलिटी जसं म्हटलात तसं आहे की तुम्हाला इथे असं दबून नाही चालत की हां मग हे मेल डॉमिनेटिंग फील्ड आहे. म्हणजे काही वेळेला मी बघितले काही स्त्रियांना आसपास पुरुष असेल तरी अवघडल्यासारखं वाटतं की मग त्यांच्याबरोबर कसं काम करायचं किंवा काय. आता इट्स अ मेल डॉमिनेटिंग वर्ल्ड, इट्स अ मेल डॉमिनेटिंग फील्ड. इथे तुम्हाला आजूबाजूला स्त्री सहकारी मिळणार नाही, सगळे पुरुषच मिळणार. मग त्यांच्याबरोबरनी स्वतःला खाली न समजता स्वतःला खाली न समजता काम करता आलं बस झालं. तुम्ही आता एक शब्द वापरला, टफ असायला लागतं. हा एक प्रश्न खूपदा आम्हाला असा पडतो की टफ माइंडेडनेस हा जो असतो हा काय आहे, गुण आहे, अंगभूत आहे, तो डेव्हलप करता येतो, तुम्हाला काय वाटतं? 60-40 म्हणेल मी. 60 to 70% आतमध्ये थोडंसं असावं लागतं. कारण आता म्हणजे तुम्ही टफ माइंडेस म्हणालात म्हणून बऱ्याच सिच्युएशन असतात. कधी परिस्थिती टफ बनवते, कधी तुम्ही आतून टफ बनता. कित्येकदा ॲक्सिडेंट्स हँडल करावे लागतात, रोड क्लिअरन्स होतो, रक्त बघावं लागतं. बऱ्याचदा असं असतं की तुम्ही जर मग तसं एकदम नाजूक असाल आणि रक्ताचा थेंब बघितला की किंचाळत असाल तर होणार नाही. तेवढं तरी किमान आतून असावं लागतं की नाही कुठलीही सिच्युएशन आली तर मी, आणि 40% मी जे म्हणाले की बनत जातो. म्हणजे ॲक्च्युली हा अवगुण म्हणायला पाहिजे, पण कदाचित डॉक्टर साहेब माझ्याशी सहमत होतील कारण तेही मेडिकल व्यवसायात आहेत. बऱ्याचदा तुमच्या संवेदना गोठून जातात. म्हणजे कित्येक वेळेला मी असं फील केलं की असं ॲक्सिडेंट्स क्लिअर करताना किंवा काय तुमच्या भावना गोठून गेलेल्या असतात. तुम्हाला बाकी काही दिसत नसतं, तुम्हाला एवढंच दिसत असतं की किंवा आता ब्लास्टसारखे जे आहेत जेव्हा तुम्हाला क्लिअर करायचं असतं सगळं तेव्हा तुमच्या भावनाच शिल्लक राहत नाही. तुम्ही फार आय मीन असं थंडपणे काम करता की नाही मला फक्त काम दिसतंय बाकी काही नाही. आणि असेही काही क्षण असतात की जिथे तुम्हाला खूप सेन्सिटिव्हली हँडल करावं लागतं. तसा खास लक्षात राहिलेला कसोटीचा क्षण कुठला आहे का? मला वाटतं पहिली केस माझ्याकडे पनवेलची आली. तिकडच्या आश्रमशाळेमध्ये आय थिंक 18 मुलींवर सेक्शुअल ॲसल्ट होता. त्यातल्या अनाथ होत्या सगळ्या, त्याच्यात मतिमंद आणि त्याच्यात मूकबधीर. त्याच्यामुळे त्याच्यातल्या काही मूकबधीर, सगळ्याच मूकबधीर नव्हत्या. आणि बरेच दिवस इंटरॉगेशन चाललं होतं कारण मूकबधीर आणि मतिमंद असल्याने त्यांना समजून घेणं मग सगळं इट्स प्रिटी डिफिकल्ट. मला शेवटचा दिवस आठवतो आहे. मला वाटतं त्यांची KMच्या मेडिकलकडून तपासणी झाली आणि म्हणजे ऑलमोस्ट तपास संपत आलेला. आता त्यांनाही कळत होतं पण त्यांना आता एवढी सवय झालेली माझी की मग तिथे दीदी बनून जाते तिथे मला. आणि त्यांच्या लँग्वेजमध्ये माझ्यासाठी खुणा आलेल्या, म्हणजे जे त्यांच्या आपापसात त्यांची वेगळी लँग्वेज डेव्हलप झालेली डफ अँड डेमची, आणि त्याच्यात प्रत्येकाला एक खुणा होता. म्हणजे ह्याला ह्याला कसं बोलवायचं तर त्याची खूण, तशी आता त्यांच्यात माझी खूण होती की मला मी आले किंवा माझं काय. त्याच्यामुळे आणि प्रत्येक वेळा त्यांचं एकच असायचं आम्ही घर लेके जाऊ, पण शक्य नव्हतं ॲज अ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तुम्हाला येऊन. आणि आय थिंक लास्टच दिवस असेल. त्यातली एक मुलगी आहे ती मूकबधीर आहे, तिचं नाव मी घेणार नाही पण तिचे डोळे अत्यंत टपोरे आहेत. सगळा संवाद ती डोळ्यातून साधते. आणि तिला हे कळत होतं ती म्हणजे डफ अँड डेम होती, फक्त मतिमंद नव्हती. त्याच्यामुळे तिला हे कळत होतं की आता बहुतेक मी उद्यापासून येणार नाही, दिस इज अ लास्ट हे आहे. तर मी निघत असताना ती अशी म्हणजे सगळ्याच होत्या पण ती अशी एकदम धावत आली आणि तिने कमरेला घट्ट मिठी मारली आणि ती फक्त डोळ्यातून बोलत होती की हां म्हणजे आता तू उद्यापासून येणार. आणि तिच्या डोळ्यातून एवढं पाणी गळागळा वाहायला लागलं की त्या क्षणी एक तर पहिलं युनिफॉर्ममध्ये मी आत्तापर्यंत कधीच नाही, बिकॉज यू हॅव टू बी टफ. तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये आहात तर तुम्हाला मलाच समजे ना की आता हिला मी हँडल कसं करू. कारण एक तर ती हात सोडायला कमरेची मिठी सोडायला तयार नव्हती. म्हणजे आता मघाशी जे अधिक जी म्हणत होते ना आई असणं, म्हणजे त्या क्षणी त्या सगळ्यांसाठी मी एका आईच्या रोलमध्ये होते. आणि उद्यापासून ही येणार नाही आहे हे समजून जे तिचं रडणं होतं ना, मला तिला उत्तरही देता येत नव्हतं, समजावताही येत नव्हतं आणि स्वतःलाही समजावता येत नव्हतं. कारण मला स्वतःला हे माहिती होतं की माझं जॉब आहे, म्हणजे आत्ता नाही तर काही दिवसांनी का होईना डिटॅच हे मला व्हावंच लागेल कारण त्याच्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही आहे. सो तो प्रसंग म्हणजे मला तिला समजावता येत नव्हतं, तो फार कसोटीचा होता. म्हणजे बराच वेळ लागला तिची मिठी सोडवायला, पण त्याच्यानंतर गाडीत बसल्यावर मी पहिल्यांदा सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि मी स्वतः रडून घेतलं. त्या क्षणी असं वाटलं की सरकारी अधिकारी असल्यामुळे आपल्याला खूप लिमिटेशन्स येतात. म्हणजे माझा रोल तिथपर्यंतच होता, त्याच्या पुढे माझी किती इच्छा झाली तरी मी तो निभावू शकत नव्हते. खूप तुम्ही प्रभावीपणे आमच्याबरोबर हे शेअर केलं. एक गोष्ट आम्हाला सांगा, आत्ता तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुमचं कुटुंब तुम्हाला कशी मदत करतं?
आय थिंक प्रत्येक पोलीस ऑफिसरच्या ह्याच्यामध्ये जर खरं एखाद्या पोलीस ऑफिसरचं कौतुक असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त त्याच्या फॅमिलीचं कौतुक केलं पाहिजे. आणि माझ्या डेली लाईफमध्ये म्हणायचं झालं तर फर्स्ट आय एम थँकफुल की माझ्या फॅमिलीनी माझा जॉब स्वीकारला, जॉब प्रोफाईल स्वीकारलं. कारण मी म्हणजे मी खरंच स्वतःला खूप लकी मानते. मी जेव्हा इतर काही असे प्रोफेशन बघते की जिथे महिलांचे ड्युटी अवर्स रेस्ट्रिक्टेड नाही आहेत, म्हणजे जसं काही प्रोफेशन्स आहेत की रात्री काम करावं लागतं किंवा काय, तिथे त्यांना खूप घरी कसरत करावी लागते समजवायला की असं नाही आहे. किंवा मी जसं आता मगाशी डिवोर्स उल्लेख केला, कित्येक वेळेला पत्नी रात्री उशिरा आली म्हणून संशय. हा जो भाग आहे तो बराच आहे आणि आपल्या सोसायटीमध्ये बराच आहे की रात्री अपरात्री येणार म्हणजे नक्की काय, नक्की हे. तर त्या ह्यानी मला खूपच सपोर्ट मिळतो आहे की मला त्यांनी प्रोफेशन स्वीकारल्यानंतर त्याच्याबरोबर येणारे हॅझर्ड स्वीकारले. म्हणजे आजही सुट्टी मिळत नाही, त्याच्याबद्दल घरी थोडंसं नाराजी होते, पण ते स्वीकारलेलं असतं. म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की नाही मग आता मी नसणार, मग माझ्याशिवायच म्हणजे आता गणपतीला मी आले हा आनंदाचा क्षण होता की गणपती बसवायला आली, अदरवाईज मग सुपारी लावून गणपती बसवायची तयारी. किंवा पूजेला एखाद्या मी आले तर मग तो आत्ता पण दिवाळीत मी एकही दिवस घरी नव्हते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील मी नवजीवनमध्ये काम करत होते आणि मी खूप अभिमानाने सांगते की माझ्या सासूबाईंचं खूप कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी एका घ्यानी पण म्हटलं नाही की आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, वर्षातून एकदा तरी का होईना की तू घरी थांब आणि कर. उलट त्या मला म्हणाल्या तुझं काम महत्त्वाचं आहे, तू जा, मी सांभाळते. वा, क्या बात, क्या बात. तुम्ही आता ना अनेकांसाठी विशेषतः विद्यार्थिनींसाठी एक रोल मॉडेल बनलायला आहात. तर कसं फिलिंग आहे हे? मला वाटतं रोल मॉडेल ते असावं की ज्यांनी खूप साऱ्यांच्या आयुष्यात बदल केला आहे. मला वाटतं मी माझं काम फक्त करते, मला त्याच्यात अजूनही असं वाटत नाही की रोल मॉडेल बनण्यासारखं मी काय वेगळं काहीतरी केलं आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत मी रोल मॉडेल बनली आहे. पण हा जर कोणाला पोलीस सर्व्हिसमध्ये यायचं असेल तर मोस्ट वेलकम. फक्त तुम्हाला फॅमिली टाईम सॅक्रिफाईस करावा लागेल याची फक्त जाणीव ठेवली पाहिजे. दॅट्स वंडरफुल. पोलीस ऑफिसर म्हणजे शिस्त, पण त्या शिस्तीमध्ये सुद्धा संवेदनशीलता असते आणि शिस्त आणि संवेदनशीलता ह्याचा एक संगम आपण आज इथं पाहिला. आणि रश्मिताई आपल्याशी जेव्हा बोलत होत्या तेव्हा त्या अशा खाड डिरेक्ट बोलत होत्या, पण त्याच्या मागे असलेली आस्था, विशेषतः त्या मुलीचं उदाहरण त्यांनी जे सांगितलं ते, किंवा वेगवेगळ्या केसेसमध्ये काय सेन्सिटिव्हली त्यांनी तो तपास केला, ते हे सांगताना आपल्याला असं दिसत होतं की एका बाजूला एक संवेदनशील व्यक्ती आहे, दुसऱ्या बाजूला स्वतःच्या कामाबद्दलची प्रखर अशी निष्ठा आहे, आणि तिसऱ्या बाजूला हा ॲक्सेप्टन्स आहे, हा स्वीकार आहे की मला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे ते क्षेत्र कसं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मी उभी राहून दाखवणार आहे. आज तुम्ही या व्यासपीठावरती आलात आणि या व्यासपीठावरती जेव्हा मी 21 वर्षापूर्वी वेदची सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा दशम सोमण आले होते. त्याच्यानंतर अनेक चांगले पोलीस ऑफिसर्स या व्यासपीठावरती येऊन गेले. उद्धव कांबळे आलेले होते, हेमंत करकरे आमच्या ह्या संपूर्ण प्रयोगाचे खूप जवळचे मित्र, IPSचे खूप जवळचे मित्र, त्यानंतर डॉक्टर सदानंद दाते हे सुद्धा आमचे अतिशय जवळचे मित्र, हे या व्यासपीठावरती येऊन याआधी गेलेत. आणि तुम्ही आज या व्यासपीठावरती आलात. स्वाती साठे आमच्याकडे येऊन गेल्यात सेवेतल्या. तर खूप छान वाटलं की अशा तऱ्हेचे ऑफिसर्स जेव्हा या वेदच्या व्यासपीठावरती येतात तेव्हा आम्हा सगळ्यांसाठी एक नागरिक म्हणून सुद्धा तो खूप अभिमानाचा क्षण असतो. मी खरंच तुमची आभारी आहे, कारण तुम्ही ज्यांची नावं सांगितली ते माझ्यासाठी खूप आयडॉल्स आहेत आणि त्या मानाने मी नुकतीच सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे मी आभारी आहे तुमची की ह्या व्यासपीठावर मला येऊन एवढ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांशी आणि पालक वर्गाशी संवाद साधण्याची संधी दिली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.